नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. वणी येथे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ, नवनिर्वाचित नाशिक जिल्ह्याचा पदाधिकारी व नाशिक जिल्ह्यातील नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष यांचा सत्कार अभिनंदन सोहळा संपन्न झालाय. पोलीस पाटील यांना मार्गदर्शन करताना दिंडोरी तालुक्यातील भूषण दैवत माननीय श्री चिंतामण नाना मोरे पाटील, अध्यक्ष सल्लागार समिती महाराष्ट्र राज्य, राज्योपाध्यक्ष माननीय संपतराव जाधव, माननीय विजय वाळुंज पाटील, माननीय अशोकराव सांगळे पाटील, माननीय सोमनाथ मुळाने पाटील, श्री मशिंद्र खताळे पाटील, जिल्हाध्यक्ष नाशिक सचिव तुंगार पाटील, माननीय राजेंद्र महाले पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष सहसंघटक ठेपणे पाटील, माननीय सुनीताई बोडके, महिला आघाडी प्रमुख मनीषा शिंदे पाटील, नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष सोमनाथ वेजेकर, नाशिक तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर दौंड पाटील, निफाड तालुका अध्यक्ष हिरामन देवरे पाटील, चांदवड तालुका अध्यक्ष मधुकर गावित, सुरगाणा तालुका अध्यक्ष शंकर महाले पाटील, त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष गोपाळ पाटील, मनीषा चौधरी, मंगला बेजेकर, संजीवनी खताळे, राहावे पाटील, चौधरी पाटील, सुरेश भवर पाटील, विजय चौधरी, हंसराज खंबाईत पाटील, मोहन गांगुर्डे पाटील, गावित पाटील, शिवाजी खराटे पाटील, तालुका अध्यक्ष दिंडोरी गडकरी पाटील, उपाध्यक्ष माननीय राऊत पाटील, सचिव वामन पाटील, महिला आघाडी तालुका अध्यक्ष अनवट पाटील, कळमकर पाटील, कुमावत पाटील, ढगे पाटील, मोरे पाटील, तालुका सदस्य धात्रक पाटील, हिरे पाटील, घुले पाटील, गांगुर्डे पाटील, सातभाई पाटील, अपसुंदे पाटील, बलसाणे पाटील, जितू गायकवाड पाटील, गणोरे पाटील, कविता कडाळे पाटील, फुलाताई चव्हाण, बोबले पाटील, जाधव पाटील, सोनवणे पाटील, गाडे पाटील, मोहन महाले पाटील यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे भाषण, विविध मान्यवरांचे भाषण, संघाविषयी मार्गदर्शन, माननीय राज्याध्यक्ष माननीय बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या कामाबद्दल कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. राज्य पक्ष अधिकारी, जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष पोलीस पाटील यावेळी हजर होते. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, वणी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.